सूर्य आग ओकतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये. अनेक जिल्ह्यांमध्ये तळपतं ऊन आहे आणि दुपारच्या सुमारास बाहेर पडल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल की किती जास्त ऊन आपल्या परिसरामध्ये आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा सुद्धा, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे उष्णतेचे लाट येऊ शकते, कशा पद्धतीनं तापमान वाढू शकतं, किती डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाऊ शकतं आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर म्हणजे ही जी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये, त्याचबरोबर त्याच्यानंतर पाऊस पडण्याचा सुद्धा अंदाज वर्तवला जातो. त्यामुळे हा पाऊस नेमका कुठे पडू शकतो आणि त्याचं स्वरूप कसं असेल हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या या लाईव्ह मध्ये. आणि आपल्यासोबत जोडले गेले आहेत हवामान अभ्यासक पंजाबराव डक सर. सध्या आपण पावसाविषयी तर बोलणारच आहोत. पाऊस नेमका कुठे आणि कशा स्वरूपाचा पडू शकतो हे जाणून घ्यायचंच आहे. मात्र त्याचबरोबर सध्या जे उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे त्याविषयी लोकांच्या मनामध्ये एक चिंता आहे. कोणकोणत्या भागामध्ये ही उष्णतेची लाट येऊ शकेल, किती डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाऊ शकेल, याविषयी अनेक प्रश्न लोकांना पडताना दिसत आहेत. तर सुरुवातीला माझा प्रश्न हाच आहे की ही जी उष्णतेची लाट आहे त्या 3 दिवसांमध्ये येईल असं सांगितलं जात आहे, तर राज्यातल्या कोणत्या भागांमध्ये येऊ शकते? तर आणखीन उद्या 16 आणि 17 आणखीन 3 दिवस 17 तारखेपर्यंत एक नंदुरबार जिल्हा आहे, इकडं धुळे जिल्हा, अकोला जिल्हा आणि चंद्रपूर ह्या म्हणजे आणि ह्या 4 जिल्ह्यातच उष्णतेची लाट राहील. पण त्याचा पारा जवळपास 43-44 अंशापर्यंत राहील. अच्छा. आणि म्हणजे हे जे काही जिल्ह्यात उष्णतेची 42 अंश कुठं 43 अंश आणि 44 अंश पर्यंत राहील त्याचा पारा. पण पण हवामान विभागाकडून असं सांगण्यात आलंय की पारा हा 45च्या वर सुद्धा जाण्याची शक्यता आहे. नाही, 45 नाही, फक्त 44 पर्यंत जाईल. त्याच्यानंतर काय होणार आहे, 18 तारखेपासून वातावरणामध्ये बदल होणार आहे. 18 तारखेच्या नंतर राज्यात परत काही भागामध्ये पाऊस देखील होणार आहे. म्हणून पारानं आणखीन 2 दिवस, उद्याचा 16 आणि परवाची 17, 17. ह्या 2 दिवसामध्ये 43, 44 आणि 42 अंशापर्यंत राहील. हा, म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की चैत्र महिना आपला जो मराठी वर्ष आहे त्याच्यानुसार चैत्र महिना हा संपेल, त्याच्यानंतर वैशाख महिना सुरू होईल 18 तारखेपासून. तेव्हा वातावरणामध्ये बदल होऊ शकतो. पाऊस हा नेमका कुठे कशा पद्धतीचा पडेल हे याविषयी तर आपल्याला बोलायचंच आहे. पण सध्या हे जे उष्णतेच्या लाटेविषयी तुम्ही बोलताय येत्या 3 दिवसांमध्ये म्हणजे 17 तारखेपर्यंत, आज आहे 15, आज तर उष्णता होतीच बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, त्याच्यानंतर आता उद्या 16 आणि 17. तर उद्या महाराष्ट्रामध्ये आता समजा विदर्भ आहे किंवा कोकण आहे, मध्य महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर मराठवाडा, या ठिकाणची उष्णता नेमकी किती डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते, किती आपण ऊन आता तापू शकतं? आता उत्तर महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो की 42 अंश 43 दोन म्हणजे 42-43 पर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे उष्णतेचा पारा जाऊ शकतो. त्याच्यानंतर विदर्भाकडे मात्र थोडा जास्त वाढेल, कारण की त्या ठिकाणी 43-44 अंशापर्यंत अकोला जिल्हा झालं, चंद्रपूर जिल्हा झालं, त्या पट्ट्यामध्ये काय होईल, यवतमाळकडे देखील काय होईल, 44 पर्यंत पारा जाईल. त्याच्यानंतर परभणी मराठवाड्याकडे काय होईल, 42-43 अंशापर्यंत मराठवाड्यातला पारा राहील. त्याच्यानंतर इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे मात्र काही भागामध्ये 39, काही 40, 41, 42 पर्यंत राहील. पुणे जिल्ह्याकडे तिकडं मात्र 42 पर्यंत पुण्याकडला देखील पारा राहील. अच्छा, म्हणजे पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशी स्थिती असेल, असू शकते? पश्चिम महाराष्ट्राकडे देखील ना काही ठिकाणी 39 अंश सेल्सिअस, त्याच्यानंतर 40 अंश सेल्सिअस, 41 आणि 42 पर्यंत राहील पश्चिम महाराष्ट्राकडं. सगळ्यात जास्त मात्र अकोला, नंदुरबार आणि चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये राहील. आणि नागपूर? हो, नागपूर देखील राहील ना. नागपूर म्हणजे विदर्भामध्ये 43 एकूणच अंशापर्यंत राहील. म्हणजे एकूणच म्हणजे असं म्हणता येईल चांगलं की जास्त विदर्भ म्हणजे आणि उन्हाचा पारा विदर्भाकडे राहील. हा, आणि मुंबई किंवा नवी मुंबई या परिसरामध्ये कशा पद्धतीचं तापमान राहू शकतं? तिकडे 38-39 पर्यंत राहील. पण तिथं काय होईल, लगेच 21च्या नंतर तिथं देखील पारा एकदम होऊन आणि तिकडं परत पावसाची परिस्थिती बघायला भेटेल, म्हणजे पाऊस म्हणजे बघायला भेटेल मुंबईला. 21 एप्रिल नंतर म्हणताय तुम्ही? हो, 21 एप्रिल नंतर. अच्छा, आता आपण 21 पासून ते पावसाचा जवळपास ना मुंबई 21 पासून ते जवळपास मुंबईला 28 एप्रिल पर्यंत चांगला पाऊस बघायला भेटेल मुंबईला, म्हणजे कल्याण, डोंबिवली. अच्छा अच्छा, म्हणजे मुंबईमध्ये पाऊस पडेल असं तुम्ही म्हणताय? कल्याण, डोंबिवली आणि मुंबईचा जो परिसर आहे, मुंबई उपनगरांचा हो, परिसर, इथं पाऊस मुरबाड त्या पडू शकतो परिसरात. हो, 21. मुरबाड, अच्छा, त्या परिसरामध्ये सुद्धा 21 तारखेनंतर पाऊस पडेल असं तुम्ही म्हणताय. मात्र ही जी 29 तारखे उष्णता आहे, दरम्यान 29 पर्यंत राहील. म्हणजे 21 ते 29 एप्रिल महिन्याचा जो हो, शेवटचा आठवडा असेल तेव्हा पाऊस पडू शकतो मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये असं तुम्ही सांगताय. पण आता हे जे हो. उष्णतेच्या लाटेविषयी तुम्ही सांगितलेलं आहे, विदर्भ असेल किंवा मराठवाड्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते. तर मग ही उष्णतेची लाट येण्यामागचं कारण नेमकं काय आहे? एवढी उष्णता का वाढतीये?
काय झालं आतापर्यंत परिस्थिती अशी होती की याचं वाढण्याचं कारण काय झालं. सिमेंटचे रोड झालेत, जागतिकीकरण हम्म. झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले, वाहनामध्ये एसी वाढल्या, एसी मध्ये 5x5 फूट मधलं तापमान वाढलं. मग याच्यामुळे तापमान पहिलं काय होतं, पहिलं घर होते मातीचे घर होते. तर मातीचे हम्म. घर काय व्हायचे सकाळी जरी 40 अंशापर्यंत जरी तापमान राहिलं, लगेच 7 वाजता लगेच थंड व्हायचे. पण आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही आज देखील बघा की आता म्हणजे आता दिवस मावळल्याच्या नंतर तुम्ही जर टेम्परेचर मोजल्याच्या नंतर काय होतंय, तिथं 38 अंश सेल्सिअस दाखवतंय. म्हणजे इतके ते हम्म. तापलेले घरं राहिली हे सिमेंटचे घरं. म्हणजे सिमेंटचे घर झाले, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले. त्याच्यामुळे ही परिस्थिती भविष्यामध्ये अशी उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. आणि आता आपण पावसाविषयी बोलूयात, कारण एकतर एवढं तळपतं ऊन आहे आणि 17 तारखेपर्यंत ते राहील असं तुम्ही म्हणताय, आणि आयएमडीचा जो काही इशारा आहे त्यानुसार सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी ही हीट वेव्ह येऊ शकते. आता तुम्ही म्हणताय की 18 तारखेपासून काही भागांमध्ये पावसाची स्थिती किंवा पावसाला पोषक वातावरण असेल, तर हा पाऊस नेमका कोणत्या भागामध्ये पडू शकतो 18 तारखेनंतर? 18 तारखेला काय होईल, रात्रीच्याला लगेच कोल्हापूर परिसरामध्ये पाऊस सुरू होईल. साताऱ्याकडे देखील पाऊस सुरू होईल. त्याच्यानंतर महाबळेश्वरकडे देखील पाऊस सुरू होईल. इकडे सांगलीकडे देखील पाऊस सुरू होईल. इकडे कर्नाटक त्या साईडनं बेळगाव त्या भागात, निपाणी त्या परिसरात देखील पाऊस सुरू होईल. राधानगरी तिकडे देखील पाऊस सुरू होईल. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील 18 तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस थोडा दिसल. लातूर जिल्ह्यात देखील दिसल, धाराशिव जिल्ह्यात देखील दिसल, आणि बीड जिल्ह्यात देखील दिसल 18ला. म्हणजे एकूणच असं आणि मग म्हणताय की तुम्ही 18 तारखेला मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी इथल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो. त्याच्यामध्ये साताऱ्याचा एक प्रश्न आपल्याकडे आहे. शमा रशीद यांनी विचारला आहे की साताऱ्याची परिस्थिती नेमकी काय आहे. तर साताऱ्यामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे आणि पाऊस कधी पडू शकतो? साताऱ्यातल्या सर्व सर्व जनतेला सांगू इच्छितो की साताऱ्यामध्ये काय होणार आहे, 18 तारखेपासून ते 29 एप्रिल पर्यंत चांगलं असं वाटेल की आता आभाळ म्हणजे ढगाळ वातावरण राहील, आणि दररोज एकदा आजूबाजूच्या परिसरात पाऊस येईल. म्हणजे त्यांना वाटेल की आता अच्छा. पावसाळा सुरू म्हणजे हे झाला, अशी 10 दिवस, परिस्थिती त्यांना. म्हणजे 18 तारखेपासून ते 29 पर्यंत, म्हणजे 10-11 दिवस पावसाची स्थिती राहील असं तुम्ही म्हणताय साताऱ्यामध्ये? हो, सातारा जिल्ह्यासाठी हो. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता 18 तारखेचा तुम्ही मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र इथं पाऊस पडेल असं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की मुंबई आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तिथेही पाऊस पडू शकतो. तर इथं नेमकं कोणत्या तारखेला पाऊस पडू शकतो? मुंबई परिसरामध्ये काय होणार आहे, 21 तारखेच्या नंतर म्हणजे 21 पासून ते 28-29 एप्रिल पर्यंत मुंबई म्हणजे कोकणपट्टी पूर्ण म्हणजे सातारा कोल्हापूर पासून, कोल्हापूर, सातारा, पुणे, पुणेचा पश्चिम भाग, त्याच्यानंतर मावळ, त्याच्यानंतर जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, तसेच इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, हे असा परिसर काय होईल याच्यापर्यंत, नंदुरबार पर्यंत, ह्या पट्ट्यामध्ये मात्र 21 पासूनच वातावरणात बदल होईल. अच्छा, चांगला 21 पावसाळ्यासारखा तारखेनंतर पाऊस दिसेल ते. अच्छा, या परिसरामध्ये पाऊस पडेल असं पावसाळ्यासारखा तुम्ही पाऊस म्हणताय? दिसेल. आणि कल्याण डोंबिवलीकडे तर मी म्हणतो की एक दिवस तिथं गारपीट देखील पाहायला भेटेल त्यांना. अच्छा. गारपीट सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये होऊ शकते असं तुम्ही म्हणताय, म्हणजे मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गारपीट होईल असं म्हणताय तुम्ही? हो हो, गारपीट पाहायला भेटेल तिकडं. हा, म्हणजे 21 तारखेनंतर. हो, 21 तारखेनंतर. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सुनील घुमरे यांचा एक मेसेज आलेला आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस येईल का 18 ते 25च्या दरम्यान? हो, नाशिक जिल्ह्यामध्ये काय होईल, 22 तारखेच्या नंतर म्हणजे 23, 24, 25च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये. अच्छा. आणि येवला तालुक्यामध्ये एवढ्या त्याच तालुक्यात वेळेला का? हो, त्याच वेळेला समजा. म्हणजे हे जे तुम्ही 22-23चं सांगताय त्यावेळेला संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल का काही ठिकाणी पडू शकतो? नाही, काही काही भागात पडणार, भाग बदलत बदलत पडणार आहे. अच्छा. आणि त्याच आणि वेळेला आता जिथं पाऊस तुम्ही नाही पडला ना, तिथं ना जोराचे वारे सुटणार आहेत. म्हणजे ओके. ह्या पावसामध्ये म्हणजे वादळी वारे काही भागात पाऊस जर सुटू पडला तर शकतात. काही भागात नुसतं वारं जोरात सुटणार. वादळी अशी वारे 80 ते सुटू 100 ची शकतात. स्पीड राहील वाऱ्याची. अच्छा, अच्छा. आणि त्याचबरोबर आणखी एक प्रश्न मला पडलेला आहे. जसं आत्ताचा जो वार्षिक अंदाज आलाय त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की यंदाचा पावसाळा थोडा कमी राहील, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. पण आपण मागच्या वर्षी बघितलं तर मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झालेली होती आणि सलग पाऊस पडला होता मे महिन्यापासूनच. म्हणजे जर आपण काउंट करायला गेलो तर 6 महिने जवळपास पाऊस पडत होता. तर त्या पद्धतीनं या वर्षी हा जो अवकाळी पाऊस आहे किंवा वळिवाचा पाऊस आहे तो लवकरच सुरू होऊ शकतो का?
नाही, यावर्षी कसं होणार आहे की यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार आहे. म्हणजे आता बरेच कमी तज्ञ पडणार. म्हणतात यावर्षी दुष्काळ पडेल, म्हणतात गवतच, काही जण म्हणतात गवतच उगवणार नाही. असं काही होणार नाही. यावर्षी जेमतेम पाऊस पडणार आहे आणि परतीचा पाऊस चांगला पडणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी हे साल मालामाल ठरणार आहे. म्हणजे ज्या ज्या वर्षी पाऊस कमी राहतो ना, त्या वर्षी शेतकऱ्यांना पिकं चांगली येतात अच्छा, आणि म्हणजे परतीचा यावर्षी पाऊस पिकं जास्त चांगली पडतो. येतील. हं, हं. हो, आणि पिकं परतीचा चांगली. पाऊस जास्त पडणार आहे. मग तो कधीपर्यंत पडेल परतीचा पाऊस? थंडी जवळपास 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. म्हणजे ऑक्टोबरमध्ये सुद्धा पाऊस सुरूच राहील असं तुम्ही म्हणताय? हो, ऑक्टोबर मध्ये राहील. 13 नोव्हेंबरला अच्छा. थंडी येणार आहे यावर्षी. हं, हं, हं. आता आपल्याला हे काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाऊस पडणार आहे का असं ते विचारतायत. हो, येणार आहे. मग त्यांना 22-23च्या लक्ष्मीकांत नंतर शिराळे. पाऊस पडणार. हो, 22-23, 24-25 म्हणजे त्यांना, पुणेकरांना देखील पाऊस पाहायला भेटणार आहे. म्हणजे त्यांना देखील 22 पासून ते 28 एप्रिल पर्यंत दररोज एक दिवस आडमाता पुण्याकडे देखील पाऊस पडणार आहे आजूबाजूच्या परिसरात. अच्छा, अच्छा. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कसं राहील? जळगाव जिल्ह्यामध्ये मग आता 24 ते 27च्या दरम्यान. ओके. आणि त्याच्यानंतर बीडमध्ये कशी स्थिती असेल? बीडमध्ये तर 19 तारखेला, 18 तारखेला जवळपास बीडच्या कळंब त्या परिसरामध्ये थोडंफार पाऊस सुरुवात होईल. पण हं, त्याच्यानंतर हं. काय होईल, 21, 22, 23च्या दरम्यान बीड जिल्ह्यात देखील पाऊस भेटल. परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडल. जालना जिल्ह्यात देखील आहे. याच्यामध्ये पुन्हा अहिल्यानगरकडे एक जरा जास्त पाऊस राहील अच्छा. ह्या म्हणजे पावसामध्ये आता. अहिल्यानगरमध्ये या पावसामध्ये अवकाळी जो पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पडेल असं, म्हणजे केंद्र हो, अहिल्यानगर राहील असं तुम्ही म्हणताय. पण आता हो. आपण कारण की अहिल्यानगरमध्ये ना संगमनेर, हं. राहता, राहुरी त्या परिसरामध्ये काय होईल, तिथे एक पाऊस जरा जास्त पाहायला भेटेल. हां. आणि आता तुम्ही भाग बदलत पाऊस पडत राहील आणि हे जे 18 तारखेनंतर, 18 एप्रिल नंतर ते 29 पर्यंत पाऊस बऱ्याचशा भागांमध्ये पडत राहील असं तुम्ही म्हणताय. विभागवार आपण हो. बघितलं तर सगळ्यात आधी 18 तारखेला कोणत्या भागामध्ये, म्हणजे मराठवाड्यामध्ये पाऊस पडू शकतो, पश्चिम महाराष्ट्रात की मग विदर्भामध्ये, कोणत्या भागामध्ये 18 तारखेला पाऊस पडू शकतो? 18 तारखेला काय होईल, एक तर सातारा जिल्हा, कोल्हापूर हं. जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा. हं, हं. अच्छा. हं. आणि त्याच्यानंतर मराठवाडाही त्याच्यामध्ये आला, म्हणजे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आता 18 तारखेनंतर पाऊस पडू शकतो. हो. आणि आणि त्या विदर्भात मात्र काय होईल, 21 हं. तारखेच्या नंतर, म्हणजे 21, 22, 23, 24च्या दरम्यान विदर्भात. अच्छा. आणि मुंबईचा जो परिसर आहे तिकडे आजूबाजूचा परिसर मुंबईला 21 किंवा पाऊस. पुणे असेल? पुण्याला तर जरा जास्तच पाऊस पाहायला भेटणार आहे. तर पुणेकरांना वाटेल की हे 8 दिवस नुसतं दररोज त्यांना ढगाळ वातावरण दिसत, आणि लगेच आजूबाजूच्या परिसरात कुठं ना कुठं पाऊस काय होईल, हं, हं. म्हणजे 20 तारखेपासूनच तिथं पाहायला भेटेल तिकडं पुणेकरांना. म्हणजे पुणे सातारामध्ये आणि त्याच्यानंतर नगरमध्ये ही स्थिती असेल असं तुम्ही म्हणताय शेवटच्या हो, आठवड्यात, एप्रिलच्या. हो, शेवटच्या. अच्छा. आणि या व्यतिरिक्त कोकण जो आपला भाग आहे तिथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे उष्णतेचं जे प्रमाण आहे ते किती राहील? किती डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आता या 2-3 दिवसांमध्ये जाऊ शकतं कोकण विभागात? कोकणमध्ये 39, 40 आणि 41 पर्यंत जाईल कोकण विभागामध्ये. आणि 41 गरमी खूप पर्यंत. राहील, आणि लगेच मग काय होईल, कोकण पट्टीमध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे. हे पाऊस, हा कोणत्या तारखेला पडू शकतो कोकण विभागात? ही कोकण पट्टीच आता आता लगेच म्हणजे 19 पासूनच सुरुवात होईल. 19, अच्छा. 20 म्हणजे पासूनच चालू होणार. हं. ही जी हीट वेव्ह आहे ती संपल्यानंतर लगेचच पावसाला कोकण विभागामध्ये सुरुवात होईल. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा त्याच वेळेला म्हणजे 18-19 तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाऊस पडेल असं तुम्ही म्हणताय. आणि मग त्याचा हो, पुढचा जो टप्पा आहे तो मग इकडे मुंबईचा जो परिसर आहे त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि नगर, पुणे, सातारा या ठिकाणी सलग पाऊस पडू शकतो असं तुम्ही म्हणताय. त्याच्यामुळे आता हो. आपल्याला असं म्हणता येईल की या भागांमधले जे शेतकरी आहेत ज्यांचा माल तयार झालेला आहे त्यांनी अ, हा जो एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा असं म्हणता येईल की चौथा आठवडा जो आहे तेव्हापासूनच काळजी घेणं हे गरजेचं आहे. त्यांचा जो काही तयार माल असेल तो हो, व्यवस्थितरित्या कांदे काढणं ठेवणं हे चालू आहेत महत्वाचं आहे. नेमकं. हा, कांदे काढणं हा. चालू आहे. तर त्यांनी काय करायला पाहिजे, 18 तारखेपर्यंत कांदे काढून झाकून ठेवायला पाहिजेत. हम्म, हम्म. हं. अच्छा. आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात अजून महत्वाचं काय काळजी कांद्याचं पीक घ्यायला चालू हवी आहे. हो. शेतकऱ्यांनी काय आणि काळजी घ्यायला हवी? शेतकऱ्यांनी आता बरेच शेतकऱ्याचे कांदे कापणी चालू आहे. तर काढणी चालू आहे, तर त्यांनी 18 तारखेपर्यंत, 20 तारखेपर्यंत काही भागात पाऊस येणार आहे. त्याच्यामुळे काढून झाकून ठेवण्याची ती तयारी ठेवायला पाहिजे. अच्छा. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? या काळामध्ये मराठवाड्यातल्या तिकडे शेतकऱ्या काही तयारी करण्याची गरज आहे?
मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगत होतं, काही जणांचं आणखीन गहू काढायचे राहिले तर त्याच्यामध्ये थोडेफार राहिले तर ते आता काढून घेतील. आता सध्या ज्वारी काढणं चालू आहे, ती देखील आता या 2-3 दिवसामध्ये त्यांची लगबग सुरू झाली. ज्वारी कडबा हे गोळा करून एकत्रित साठवून झाकून ठेवण्याची तयारी करत आहेत ते. आणि आणि करायलाच पाहिजे, विदर्भात? कारण की हा. विदर्भात देखील ना हे पावसाचं सावट असल्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी काही भागामध्ये कांदा आहे, काही ठिकाणी कांद्याचा गोट देखील आहे, गोटाचा कांदा आहे. तर त्यांना देखील सांगू इच्छितो की कांदे असेल तर तुम्ही काढून झाकून ठेवायची तयारी ठेवायची. आणि कोकणमध्ये, कोकण किनारपट्टीला तिकडच्या कोकणपट्टीकडे जरा शेतकरी जास्त, म्हणजे हे जे पाऊस आहे ना जास्त ना पश्चिम या कोकणपट्टीकडे जास्त आहे. म्हणजे कोल्हापूर पासून ते इकडं इगतपुरी नवापूर म्हणजे इकडं गुजरात पट्ट्यापर्यंत ही पावसाचं सावट आहे. म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो असं तुम्ही सांगताय? महाराष्ट्राचा म्हणजे हे पाऊस दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे आताचा ही पाऊस. आणि त्याच्यामध्ये नगर असेल किंवा पुणे जिल्हा आहे आणि सातारा जिल्हा या ठिकाणी केंद्रबिंदू असू शकतो पुणे, आणि नगर जिल्हा, सातारा जिल्हा, हो या ठिकाणी जास्त पाऊस पडू शकतो आणि नाशिक, 8 हो. दिवस ढगाळ वातावरण, नाशिकमध्ये सुद्धा 8 दिवस ढगाळ वातावरण राहू शकतं असं तुम्ही म्हणताय. मात्र पुढचे हे जे 3 दिवस आहे 17-18 तारखेपर्यंत ते अतिशय महत्वाचे आहेत, कारण यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता वाढू शकते, तापमान वाढू शकतं. त्यामुळे यावेळेला काळजी घेणं हे सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे. विशेषतः दुपारच्या वेळेला काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा शेतकऱ्यांनी आणि इतरही लोकांनी काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. सर, तुम्ही हा जो तुमचा अंदाज आहे तो आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केला त्याबद्दल धन्यवाद. आणि आता आपण या आपल्या लाईव्ह मध्ये या ठिकाणी थांबतोय. तुम्ही स्वतःची काळजी घ्या उष्णतेपासून, त्याच्यानंतर पडणारा जो काही अवकाळी पाऊस आहे त्यापासून स्वतःचा बचाव करा. आणि आपण या लाईव्ह मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही बघत राहा न्यूज 18 मराठी. धन्यवाद.